तो शुभ सन्मानाला अनंत शेठ ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय। अंकल यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। राजकीय क्षेत्रामधील फार मोठं नाव आहे आणि तसेच आपल्याला पाहायला मिळतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून अनंत शेठ ठाकरे साहेबांची ओळख आहे। त्यांचा आपण सहर्ष स्वागत करतोय। दिलीप दादा भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। दिलीप दादा भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। आदरणीय दिलीप दादा भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल, त्यांचं सहर्ष स्वागत। मुजाहिद भाई शेख यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। सर्व मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला सामना सुरू होत असताना पाहायला मिळतोय। एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी पठारपाडा, दुसरीकडे SSK 11 असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। षटक क्रमांक पहिलं विकीच्या वतीने मार्गस्थ पाहायला मिळतोय संतोष दादा सुरोशे यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। मी विनंती करतो संतोष दादांना की आपण उपस्थिती दाखवायची आहे। गावचे भगत आहेत आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे संतोष दादा, आमच्या पिताश्रींचे देखील अगदी निकटवर्ती आहेत आणि संतोष दादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करतोय। जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला दोन नामांकित संघांमध्ये ही चुरशीची लढत पाहायला मिळते। आई गावदेवी पठारपाडा विपक्ष SSK 11 अशी लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। पहिले दोन बॉल जे फेस करत असताना डॉट बॉल फेस केलेत राजेश यांनी। किरण आणि जीवन ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली होती। पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना किरण पाहायला मिळाले, मात्र आता राजेश पाहायला मिळतात। मंगलजी केणे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल विकी यांच्यासाठी। विकी यांनी जर 3 बॉल 3 विकेट कॅरी केले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल। जाऊया मैदानाच्या दिशेला, जबरदस्त गोलंदाजी करत असताना विकी पाहायला मिळतील। फुल टॉस बॉल आणि डीप मध्ये फिल्डर कॅच झाली, ड्रॉप सिंगल कंप्लीट झाली। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती बघता बघता 2 धावा आणि वन शॉट असेल, फक्त एकच धाव फलकावरती आड होईल आणि तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमच्या वतीने करण्यात आली आहे वेस्ट ऑफ व्हाईट बीमर साठी। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल AUP वॉरियर्स विपक्ष जय वाघोबा। चेक केलं जाईल की बॉल बीमर आहे की नाही किंवा वेस्ट ऑफ हाईट नो बॉल आहे की नाही, या गोष्टी आपण चेक करूया। योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल यात ती मात्र शंकाच नाहीये। उमेशजी ठाकरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सध्याच्या घडीला फार चांगल्या फॉर्म मध्ये आहे हा संघ, पण ज्या प्रकारे मी म्हणेल रिझल्ट एक्सपेक्टेड आहे ते रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही। फार चांगलं कार्य प्रत्येक खेळाडू करतोय, इथे देखील सुरुवात फार चांगली केली आहे। आता रिझल्ट फार महत्वाचा असतं ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता। आदरणीय मोतीरामजी बनकरी साहेबांना विनंती असेल त्यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत। नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि रिव्ह्यू सक्सेसफुल, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल नो +2 एकूण 3, त्यापैकी एक शॉट आहे त्यामुळे फक्त 2 धावसंख्या फलकावरती ओपन होत असताना पाहायला मिळतंय। 2 या आकड्यावर पुढचा बॉल फ्री हिट असेल, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बॅटर साडी बॅटशी कडा, मात्र फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानावरती आलेला हा डॉट बॉल जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळते, जी मात्र गोलंदाज विकीच्या वतीने। पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय। चौथा बॉल जो टाकण्यात आला तो नो बॉल होता, ज्यावरती 2 धावा कंप्लीट केल्या, पण त्यापैकी एक जी होती शॉर्ट रन होती, त्यामुळे फक्त एक धाव अर्जित झाली, त्यामुळे 2 धावा फलकावरती अर्जित झाल्या नो +1। आणि त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। हाफ ट्रॅकर बॉल होता, पंचांकडे ह्यूज अपील देखील करण्यात आली आहे, आणि एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल पंचांकडे देखील दाद मागितली जाते आणि गेटच्या वतीने मात्र येस व्हाईट बॉल
पंचांचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावर. बॉलचा विचार केला तर बॉल झाले 4. धावसंख्या फलकावरती 3. महत्वाची एक विकेट कॅरी झाली आहे. किरण फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. जीवन दोरेच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे. राजेशच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. एकीकडे संघ आई गावदेवी पठारपाडा आणि दुसरीकडे SSK 11 असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमेड करण्याचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी. आता दूरवरती आहेत. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि फलंदाज मैदानावरती बाद होत असताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज राजेश. खेळीचा अंत. फलंदाज होतील बाद राजेश आणि 1 शॉट. त्यामुळे 1+ रनआउट ची ही विकेट पाहायला मिळेल. थँक्यू. षटक क्रमांक मैदानावरती. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यावेळेस कट केलाय. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामधून बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. जीवनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार चौकार. ऋषभ बेलवले यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. शिवशंभू ग्रुप कडून प्रत्येक कॅचला 100 रुपयाचं पारितोषिक. पल्सरची चावी हरवली आहे. ज्याला कोणाला मिळाली आहे प्लीज आणून द्यायची आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं जो मात्र समाप्त होत असताना धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. फलंदाज बाद देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची विकेट कॅरी झाली. महत्वाच्या 2 विकेट्स गेल्यात आणि आता थोडासा बॅकफुट वरती संघ पठारपाडा पाहायला मिळतोय. आई गावदेवी पठारपाडा विपक्ष SSK 11 अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुढील मॅच AUP वॉरियर्स विपक्ष जय वाघोबा 11 अशी लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. AUP वॉरियर्स फार चांगल्या टच मध्ये हा संघ. जय वाघोबा संघ देखील फार चांगल्या टच मध्ये. त्यामुळे पुढील मॅच जी आहे ना तिच्यामध्ये मजा येईल. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्यात आला. आलेली मैदानावरती सिंगल अलॉंग द कार्पेट जोपर्यंत फील्ड करण्यात येईल विकीच्या वतीने. 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 ऑन द बोर्ड 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. साहिलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. साहिलच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. क्रिकेट एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी आम्ही नेहमी उल्लेख करतो. कारण या क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जो रियाज करताय वही राज करताय असं मी नेहमी उल्लेख करतो. आणि त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस यासाठी गरजेची आहे की 3 ते 4 खेळाडू प्रत्येक संघामध्ये चांगले दर्जाचे असतात. त्यानंतर थोडेसे आपण पाहू शकतो प्रॅक्टिसचा अभाव असणारे खेळाडू असतात. त्यामुळे जबाबदारी तुमच्यावरती फार मोठी असते. आणि त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी तुमच्याकडून तेव्हाच होईल ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल. त्यासाठी नेट सेशन अतिशय महत्त्वाचे असतात. ग्राउंड प्रॅक्टिस देखील तितकीच महत्त्वाची असते. मॅच प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची असते. जीवन दोरे आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 11. यावेळेस देखील पंचांकडे ह्यूज अपील देखील करण्यात आली आहे. जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि थोडेसे उत्साही होते.
प्रत्येक बॉल वरती त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ विकेट कीपर हा उत्साह कधी कधी अंगलट देखील येऊ शकतो. सागर दादा, कावळा बसायला फांदी तुटायला ज्याप्रमाणे होतो, एकदा जर कट लागली आणि तो आवाज हलकासा असला, पंच देखील विचार करू शकतात. बाउंड्रीवरती नेहमी तैनात असतो, पण आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. स्कूल लेगच्या दिशेला पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक फाईन लेगच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल झाला. कुशंगित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 रन ॲडेड इन टू दी स्कोर कार्ड अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 12. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सलामीचे फलंदाज किरण जे बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावरती आलेले राजेश पंडाऊन बाद झाले, मात्र आता संजय आणि जीवन हे 2 खेळाडू पाहायला मिळतील. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. पल्सरची चावी ज्यांना मिळाली आहे, प्लीज ती चावी आणून द्यायची आहे. त्यावेळेस देखील आपण पाहू शकतो बॅकफुटला आल्यानंतर पंच करायचा प्रयत्न होता. विशेप मध्ये बॉल ट्रॅव्हल जरूर होतोय. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 15. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं देखील समाप्त होत असताना पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय, जे मात्र जाऊन पोहोचलेला आहे 15 या आकड्यावर. आपण पाहू शकतो दीपक दादा मार्चे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या वतीने सौजन्य झालं. प्रवीण दादा, दीपक दादांनी म्हटलं होतं की आम्ही 4 दिवस 3 दिवस राहू, पण आज सकाळीच तुम्ही ते तोडले, कारण सकाळच्या सत्रामध्ये तुमची उपस्थित नव्हती. उद्या तर खेळायचंय. चिंतामण दादांचं टेन्शन वाढलं असेल. मेन प्लेयर इंजर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उद्या 40+ मॅचेस देखील पाहायला मिळतील. आणि आज डोके दुखून कसं चालेल? औषध घ्यावं लागेल. तो वाला पण आणि तो वाला पण, दोन्ही औषध गरजेचे आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेला. विकी पाहायला मिळतील. स्पेल कंटिन्यू करत असताना विकी पहिलं षटक, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बघूया आता कशा प्रकारची कामगिरी विकीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. मैदानावरती ही मिस्टेक पाहायला मिळते. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती 16. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विकी पाहायला मिळतात. विकीच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील आपण पाहू शकतो ऑफसाइडच्या दिशेला ट्राय करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक्झॅक्टली आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 17. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. 1 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मोठे स्ट्रोक मारणं गरजेचं अत्यंत, कारण मोठे स्ट्रोक जर आले तर मात्र मैदानावरती कमबॅक देखील होईल. हा गावदेवी पठारपाडा संघाच्या वतीने कदाचित थोडीशी दुखापत झाली आहे, मात्र सांगत असताना की आय एम ओके. डॉट बॉल आला मोठी. आपण पाहू शकतो धावसंख्या बनेल का? विकेचं हे षटक महत्वाचं आहे. विकेच्या षटकामध्ये अटॅकिंग इंटेंट की डिफेन्सिव्ह अप्रोच, कशा प्रकारची बॅटिंग होईल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. धावा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 धावा धावफलकावर. 17 ऑन द बोर्ड. ऑन साइडला स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फुलटॉस बॉलचा फुल टोल वसूल केलाय आणि मिड विकेटला चिरून बॉल सीमा पार. KPL चौकार. आणि येस, बॅटिंग टीमच्या वतीने रिव्ह्यू घेण्यात आलाय. वेस्ट ऑफ हाईट चेक करण्यासाठी चौकार आलाय.
रन बन सकते हैं और अगर रन बनेंगे तभी आप बचेंगे। यावेळेस देखील वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, अबांतर फलकावरती आड होईल। योगेश दादांची थार जी आहे त्यांची स्पेशल कार, गोलंदाजांवरती ते करतात वार, पण आज त्यांच्याच संघाविरुद्ध झालाय पलटवार। एक जबरदस्त खेळाडू म्हणून योगेश दादांची ओळख आहे। आता सरळ उद्या आपल्याला सामना पाहायला मिळतोय, सो आपण पाहू शकतो दर्शकांची देखील भरपूर सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर ती प्रेक्षकांची गर्दी अतिशय महत्त्वाची असते आणि सर्व लाडक्या क्रीडा रसिक राजाचं मायबाप प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय, चांगला प्रयत्न होता, बॉलला सापट जरूर मारली, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटच्या दिशेला आलाय दमदार षटकार। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 28 जमा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। 28 ऑन द बोर्ड, 28 जमा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। पाण्याची मागणी केली आहे, सो पाणी देखील घेऊन आतमध्ये जायचंय मैदानावरती। आमच्या समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील दीपक दादा माणसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळतो। ब्युटिफुल ट्रॉफी प्रत्येक वर्षी नवीन स्टाईल आपल्याला पाहायला मिळते आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आहे, हरपन मौला खिलाडी आणि हरपन मौला माणूस। 6 वर्षापासून एकच ध्येय की केपीएल झालीच पाहिजे। मोठा सहकार्य असतो आणि पाकिट देखील मोठा असतो। तन मन धन, स्पेशली धन त्यांच्या वतीने आम्हाला एक्स्ट्रा मिळतो कधी कधी, आणि पुढच्या वर्षी कदाचित बुलेट देखील देतील। पूर्ण दिवस असतात, फक्त वस्तीला राहायचे शिल्लक आहेत, आज राहणार आहेत म्हणतायत। संजू भाऊ, राकेश भाऊ, आतिश भाऊ आणि योगेश शेठ बनकरी साहेब, ऊन भरपूर आहे म्हणून गाडीमध्ये एसी मध्ये आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यांची जी सीट आहे अगदी आपण पाहू शकतो व्हीआयपी डाईज सारखी त्यांची सीट आपल्याला बघायला मिळेल। स्टेडियम मध्ये कसे व्हीआयपी आपण पाहू शकतो डाईज असतात। थार मधून मॅच बघायचा आनंद थोडासा वेगळा असतो आणि तो आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळतात योगेश शेठ बनकरी ते आणि त्यांचा ब्लॅक घोडा थार जे आहे त्यांची फेवरेट कार, आणि त्या फेवरेट कार मधून आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळतील। लाईट ब्लिंक देखील करतायत ते, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। क्रिकेटसाठी भरपूर काही दिलंय, भरपूर गोष्टी केल्यात त्यांनी आणि कांब्याचं क्रिकेट डेव्हलप व्हावं म्हणून त्यांची देखील भरपूर सारी मेहनत असते। खेळाडूंना एकवटून ग्रामीण फॉर्मॅट मधून आपल्याला आई गावदेवीच्या आशीर्वादाने गावदेवी कांबा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि त्या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये एसपीके सुपर किंग्स या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर अर्थातच बाहुबली योगेश शेठ बनकरी मॅच आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत। जाऊया मैदानाच्या दिशेला, कुणाल पाहायला मिळतील षटक क्रमांक 4 मध्ये। यावेळेस देखील बॅकफुटला आले होते, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, स्पेशली कट करण्याचा प्रयत्न होता स्वीपर कव्हर मधून, जोपर्यंत आय थिंक रुपेश दादा येत आहेत। रनआउटचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि अपील जी मात्र फेडत असताना पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे, पंचांनी पाहिलंय। एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होतील, 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 30 धावा धाव फलकावरती। आणि नक्कीच जर बघायला गेलं तर दीपक दादा म्हाळसे साहेबांच्या वतीने 3 समालोचकांना 500 500 500 1,500 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे, मोठ्या मनाचे दिलदार आहेत आमचे दीपक दादा म्हाळसे, त्यांचं देखील आपण विशेष असं आभार व्यक्त करणार आहोत। जाऊया मैदानाच्या दिशेला,
यावेळेस देखील ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न, आलेली मैदानावरती सिंगल, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 31. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दीपक दादा माडसे साहेब ज्यांच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नेहमी सौजन्य असतो. आणि मंगेश शेठ बनकरी साहेबांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय. माझी कार्यकुशल कार्यसम्राट दमदार सरपंच साहेब म्हणून ज्यांची ख्याती आहे, विकासांचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि भरपूर सारी मदत ज्यांच्या वतीने आम्हाला म्हणजे आमच्या संपूर्ण स्पर्धेला असते. मंगेश शेठ बनकरी साहेब लाईव्ह एन्जॉय करतायत, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. गणेश शेठ बनकरी साहेबांचा मी विशेष नामोल्लेख करणार आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावर. गणेश शेठ बनकरी साहेबांच्या विषयी मी उल्लेख करेल की वर्धापन आणि जत्रा कमिटीचे अध्यक्ष ज्यांच्या वतीने 4 दिवस आपल्याला भरपूर सारा पाहू शकतो. आध्यात्मिक सोहळा पाहायला मिळाला. रोज हजारोच्या संख्येने भाविक भक्तांचं अन्नदान देखील झालं आणि कृष्ण कथा देखील झाली आणि प्रत्येकाच्या डोळ्याला भुरल घालावी अशी आपण पाहू शकतो. भव्य आणि दिव्य 4 दिवस आध्यात्मिक सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. आपण नेहमी म्हणतो की विज्ञानाने किती केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नसेल सुख आणि शांती. कांबागो अतिशय पुढे गेला आणि अध्यात्माची ओढ देखील लागावी म्हणून फार चांगली संकल्पना गणेशदादा बनकरी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला. ऑनसाईडला टर्न केला, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मैदानावरती आलेले सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 34. 34 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पंच बघा, जर पंच आम्हाला सांगतील आपण लगेच चेंज देखील करू, पण जुना बॉल असेल याची नोंद करून घ्या. दुसऱ्या ओव्हर नंतर बॉल फुटला, हरवला, ओला झाला तर मात्र जुना बॉल देण्यात येईल याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. आलेली मैदानावरती आपण पाहू शकतो सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र 34. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत विकी. बॉल बदलला, आता नशीब देखील बदलतंय. फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना. रिपोर्टिंग करायचं जय वागोबा 11 आणि AUP वॉरियर्स. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. सागरदादा बनकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत जे मात्र टॉस. नवीन बॅटर मैदानावरती उमेश पाहायला मिळतील. एकीकडे संघ पाहायला मिळतोय गावदेवी पठारपाडा, दुसरीकडे SSK 11. असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय हुक जरूर करण्याचा प्रयत्न होता. आलेली सिंगल आणि विकास दादा जे झक्कास फॉर्म मध्ये होते, विंटेज विकास आपल्याला आता पाहायला मिळतील का त्यांच्या इंडिव्हिज्युअल तिसऱ्या मॅच मध्ये? हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय, आम्हाला देखील पडलाय. लेफ्टी रायटी कशा प्रकारची बॅटिंग करतील हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण मालिकावीरच्या रेस मध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
लोवा फुल टॉस पाहायला मिळतोय. जीवनला आपण पाहू शकतो अर्ध्या पिच वरती जाऊन लगेच उभा राहतो. काय रनिंग आहे, फिजिक फार चांगली आहे. ज्यावेळेस आपण पठारपाडा संघ, वाघेरापाडा संघ, नाणेपाडा संघाच्या खेळाडूंचा विचार करतो, त्यांची फिजिक अप्रतिम आहे, फिटनेस अप्रतिम नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतोय 35, 35 धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक. या 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके किंवा एक मोठा फटका आला, धावसंख्या 40 प्लस झाली ना, एक फायटिंग टोटल नाही, एक सन्मानजनक टोटल देखील उभा राहू शकतो. यावेळेस गुटना टेक और सिक्सर टेक, बॉलला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला KPL सिक्सर षटकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 41, 41 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 41 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील आपण पाहू शकतो थोडीशी मिसकम्युनिकेशन पाहायला मिळते, मात्र जो मागील फटका होता, येस नो बॉल पंचांचा इशारा येतोय, म्हणजे पुढचा बॉल फ्री हिटचा डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. सिक्सर आलेला, त्यानंतर थोडंसं प्रेशर क्रिएट झाला, आला नो बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 42 या आकड्यावर बॉल झाले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चिंतामणजी चौधरी साहेबांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत, कारण ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते सौजन्य आहे ती म्हणजेच मालिकावीरची बाईक. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण शेठ चौधरी साहेबांच्या वतीने ती सौजन्य आहे, आणि ती सुपीक संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली असेल तर आपण पाहू शकतो संतोषदादा सुरेश साहेबांनी, ज्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. त्यांचा मान ठेवून चिंतामण दादांनी अगदी आपण पाहू शकतो जे कार्य केलंय की आपल्या गावामध्ये कुठल्याही खेळाडूला मिळू दे, माझ्या घरी ती बाईक आल्यासारखा मला आनंद होईल, असा निस्वार्थी आपण पाहू शकतो व्यक्तिमत्व म्हणजे चिंतामण दादा चौधरी. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. त्या सोबतीला आपल्याला येस एक्झॅक्टली सिक्सर देखील पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली तसेच आमचे आपण पाहू शकतो दीपक दादा मारसे साहेब देखील आहेत, ज्यांची देखील प्रचंड मेहनत पाहायला मिळते. सर्वजण म्हणतात की आम्हाला ट्रॉफीज साठी आम्ही खेळतोय, आणि त्या ब्युटिफुल ट्रॉफीज, फार अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात दीपक दादा मारसे साहेबांच्या वतीने, जो देखील दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. त्या समेत आपल्याला दानशूर तात्यांची मांदियाळी पाहायला मिळते, ज्यामध्ये माझी कार्यकुशल कार्य सम्राट दमदार सरपंच साहेब म्हणून ज्यांची ख्याती असे मंगेश दादा बनकरी साहेब देखील पाहायला मिळतील. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणार आहोत, विशेष आभार व्यक्त करणार आहोत, ज्यांच्या वतीने आपल्याला विशेष सहकार्य लाभलं. आपले सर्वांचे लाडके दीपक बाळाराम शिरोशे साहेब, अरुण वसंत शिरोशे साहेब, ज्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 50 धावा, 5 षटकांच्या अखेरीस 51 धावांचं लक्ष्य. रविदादा सुरोशे साहेबांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. स्पेशली आनंददादा बनकरी यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. कांब्याचं नाव मोठं करण्यासाठी आनंददादांचं देखील फार महत्व आहे, कारण मुरबाडमध्ये भरपूर साऱ्या मोठ्या स्पर्धा असतात जिथे कांबाकरांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यामध्ये संपूर्ण कांबा गावाचा आपण विशेष उल्लेख करणार आहोत. संपूर्ण कांबा गावांच्या वतीने फार चांगलं आपण पाहू शकतो सौजन्य, क्रिकेटला कुठेतरी रेलचेल मिळावी म्हणून नेहमी पाहायला मिळतो. तसेच छगनदादा बनकरी उद्योजक आणि समाजसेवक छगनदादा बनकरी साहेबांचं देखील आम्ही विशेष नामोल्लेख करणार आहोत, ज्यांच्या वतीने देखील आम्हाला विशेष सहकार्य लाभले. त्यांचं विशेष आभार. मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी आम्हाला राजेशदादा वाळिंबे साहेबांच्या वतीने सौजन्य, त्यांचं विशेष आभार. प्रवीणदादा बनकरी आणि गणेशदादा बनकरी साहेबांच्या वतीने सन्मान चिन्ह सौजन्य, त्यांचा विशेष आभार असेल. मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल संदीपजी शिंदे, श्री समर्थ कृपा ऑप्टिक्स यांच्या वतीने आपल्याला सौजन्य, त्यांचा आपण विशेष आभार. जयवंत शेठ बनकरी, प्रवीणदादा बनकरी आणि गणेशदादा बनकरी यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतील विशेष सन्मान चिन्ह पाहायला मिळतात, त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. जाऊया आपण मैदानाच्या दिशेला. सामना देखील सुरू आहे आणि येस आपण टॉस देखील करतोय. चला आपण टॉस करतोय.
टॉस झालाय, टॉस जिंकला. 5 ओव्हरची मॅच. AOP वॉरियर्स टीमने टॉस जिंकला. डिसिजन बॅटिंग घेणार आम्ही. अटॅकिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आपण नेहमी म्हणतो. ऑस्ट्रेलियन शैलीचा बेधडक निर्णय तुम्ही घेतलाय, पण ऑस्ट्रेलियन टीमकडे मिचेल स्टार्क, ग्लेन मॅकग्राथ सारखे गोलंदाज होते. तुमच्याकडे असे कुठले गोलंदाज आहेत? आमच्या इथे देखील चांगले गोलंदाज आहेत. शुभम दा आहे, प्रवेश आहे, ऋतिक दा आहे, असे बॉलर्स आहेत. म्हणून आम्ही पहिला बॅटिंग करून स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न करू. फार चांगली फिल्डिंग तुमची आम्हाला पाहायला मिळते. बॉन्डिंग फार चांगली पाहायला मिळते. प्रॅक्टिस केली होती का? हो, थोडीफार प्रॅक्टिस केली होती सर्व टीमने एकत्र येऊन, तेवढंच. तुमच्या संघाने सांगितलं की बॅटिंग बॉलिंगपेक्षा फिल्डिंग महत्त्वाचं असतं. काय सांगशील, स्ट्रॅटेजीमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? थोडेफार चेंजेस तर होतच असतात सिच्युएशननुसार, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. समोर जय वाघोबा सारखा एक नामवंत संघ आहे, ज्या संघामध्ये राज सारखा एक तरबेज खेळाडू आहे. इंजिनियर स्वतः आहे, उच्च शिक्षित आहे, त्यासोबत तिला क्रिकेट फार चांगलं खेळतो. काय सांगशील, समोर खेळत असताना जय वाघोबा संघ बलाढ्य संघ आहे, काही स्ट्रॅटेजी तुझी आम्हाला शेअर करशील? नाही, आम्ही स्ट्रॅटर्जी वगैरे अशी काय नाही बनवली, पण आम्ही बेसिक फॉलो करून त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. यानंतर जय वाघोबा 11 संघाच्या दिशेला आपण वळणार आहोत. राज, टॉसरला टॉस जिंकला असता तुझं डिसिजन काय होतं? क्षेत्ररक्षणाचा असता. मला वाटतंय अल क्लासिको आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर देखील तुमच्याच तालमीतील, तुमच्याच परिसरातील एक नामांकित संघ आणि स्पेशली तुमच्याच बरोबरीचा संघ पाहायला मिळतो. शेर बनाम सव्वाशेर अशी लढत पाहायला मिळेल. काय सांगशील त्यांच्या संपूर्ण संघाबद्दल? त्यांना कमीत कमी धावेपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि काय तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस? कारण बघायला मिळालं तुमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे, पण फलंदाजामध्ये थोडासा कोलॅप्स होतोय. काय सांगशील त्याबद्दल? बघू, जसा जसा सिच्युएशन असेल तशी जेवढे रन होतील त्यांचे, त्याच्यावरती आम्ही बघूया. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. AOP वॉरियर्स संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जय वाघोबा 11 संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. जाऊया आपण मैदानाच्या दिशेला. सामन्याला देखील होती सुरुवात. 51 धावांचं लक्ष्य. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आपल्या सोबतीला जॉईंट होतील टेनिस क्रिकेटमधील एक प्रसिद्ध आणि एक अप्रतिम असे समालोचक, वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर इन टेनिस बॉल क्रिकेट, वेल्वेट व्हॉइस ऑफ डोंबिवली, कारिवलीचा गोड आवाज, अर्थात आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड समालोचक रोशनजी संते सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण. थँक्यू सो मच. प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकतोय आणि तब्बल 51 धाव बनवायच्या आहेत आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांचं क्रिकेटवरती आणि प्रत्येक समालोचकावरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. आदरणीय दीपक दादा नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांसाठी नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. तसेच प्रवीण दादा देखील आपल्या नक्कीच कॉमबॉक्समध्ये उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. 51 धाव बनवायचे आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन अनिकेत आणि विकी ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती संजय. या पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख शुभेच्छा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होते. 51 धाव बनवायचे आहेत. 10.20 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे प्रति षटका मागे. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल SSK 11 या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक इनला बॅट्समन विकी आहेत. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, मिडॉनला बीट होत आहेत. चेंडू पाठीमागे निघून जातोय. बॅकअप येईल तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात या इनिंगची झाली आहे, कारण की 51 धावा बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती आई गावदेवी खऱ्या अर्थाने पठारपाडा या टीमने आणि 50 धाव बनवल्या 5 षटकांमध्ये. ज्यावेळेस कॅप्टनने सांगितलं की चेस करणं थोडंसं कठीण जात आहे, त्यामुळे त्यांनी बॅटिंग स्वीकारली आणि या पुढच्या मॅचमध्ये देखील फलंदाजी स्वीकारली आहे, ती म्हणजे टॉस जिंकून. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा फायदा घ्यावा लागेल SSK 11 या टीमला या मॅच मध्ये.
डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ करतायत, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, KPL चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल, 7 धावा. हॅलो. हॅलो 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 चिक हॅलो. येस थँक्यू.
चला 220 पल्सरची चावी हरवलेली आहे सकाळपासून. कोणाला सापडली तर आपण प्रामाणिकपणे आणून द्या, तुम्हाला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल. क्लीन बॉल, फलंदाज झाले बाद, विकेटचं बटन लागतोय. हा अजून एक धक्का. फलंदाज साहिल बॅक टू द पविलियन आणि कांबा गावचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय मंगेश शेठ बनकरी साहेब देखील महाबलेश्वरवरून या कांबा प्रीमियर लीगचा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. धावसंख्या आपण बघू शकाल 4 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. चला ऐकूया आपण नक्कीच चला प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. हॅमर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बटन कुणाल बॅक टू द पविलियन. सुरुवात झाली आहे आणि 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. महत्वाचे 3 फलंदाज बाद झालेत. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय काउस कॉर्नर सीमा पलीकडे. मानसच्या बॅट मधून कडक स्ट्रोक. चौकार चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 18 आकड्यावरती. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. मैदानावरती कॅच झाली ड्रॉप. एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची मॅच. महत्वाच्या मॅच मध्ये जवळपास 51 धाव्यांचं लक्ष आणि 51चं टार्गेट चेस करत असताना कुठेतरी जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 50-50 मॅच आहे. दुविधा मनस्थितीमध्ये डोलावल अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे दोन्हीही संघ इन ऍक्शन मध्ये. 51 धाव्यांचं लक्ष. धावसंख्या फलकावरती 20 पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती उमेशला आपण पाहतोय.
51 धावांचं लक्ष्य. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळाला होता 8. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलक 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 3रं. आणि 3ऱ्या षटकामध्ये उमेशला आपण पाहतोय ऑन साइडला टोळलेला स्ट्रोक आली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता कंप्लीट होत असताना धावा पाहायला मिळतील, ज्या मात्र दोन धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 22 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर प्रयत्न फार चांगले. आय थिंक जीवन होते आणि जीवनच्या वतीने फार चांगले प्रयत्न पाहायला मिळतात. कंप्लीट होत असताना मैदानावरती धावाच्या मात्र दोन धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीचा तुपकणा असणारा संघ इन ऍक्शन मध्ये जे वाघोबा आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट एओपी वॉरियर्स 500 पाडा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. आलेली सिंगल. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25 या आकड्यावरती पाहायला मिळेल. उमेश पाहायला मिळतात सध्याच्या घडीला ज्या प्रकारची कामगिरी उमेशच्या वतीने पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी मात्र त्या गोलंदाजी विरुद्धामध्ये देखील तितकीच जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील वर्धापन दिन व उत्सव समितीचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांच्या वतीने 4 दिवस ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या सर्वांचे लाडके गणेशदादा बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. तसेच युवा उद्योजक आणि समाजसेवक निलेशदादा बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गणेशदादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. अध्यात्मकचा आपण पाहू शकतो एक कार्यक्रम झाला जो मात्र थोड्याच दिवसा पहिले आणि त्या कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष गणेशदादा बनकरी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा एक बॉल जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. डबल त्यानंतर डबल त्यानंतर सिंगल पुन्हा एकदा डबल आणि डबल पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 29 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्याच्या वतीने होईल का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. कट करण्याचा प्रयत्न इथून देखील पाहायला मिळेल. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. रनआउटचा प्रयत्न होता मात्र इथून पंचांकडे जोरदार अपील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. 3ऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात येईल. रेफरल घेण्यात आलाय आणि निर्णय सोपवलाय 3ऱ्या पंचांच्या दिशेला आणि पाण्याची देखील मागणी केली असतो. पाणी घेऊन जायचंय. आयोजन समितीला ही विनंती असेल, प्रवीण दादा पाणी घेऊन जा. रनआउट साठी रेफरल घेण्यात आलाय, रिव्ह्यू घेण्यात आलाय. तो रिव्ह्यू बघूया आपण. आणि यस, पाण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. सो ड्रिंक्स ब्रेक देखील होतोय.
गणेश दादा इन ऍक्शन मध्ये उद्या असतील का? असतील ना? मागच्या वर्षीचे विनिंग टीमचे चॅम्पियन होते, टीमचे कॅप्टन. आणि येस फलंदाज बाद असतील. 1+ विकेट फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती समाप्त होईल आणि धावसंख्या फलकावरती 31. आपण पाहू शकतो गणेशदादा बनकरी साहेबांना मागील वर्षीचे लेजंड टीमचे विनिंग टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सोबतीला जर विचार केला तर आपण पाहू शकतो जत्रा व वर्धापन दिन समितीचे अध्यक्ष, ज्यांच्या वतीने आध्यात्मिक कार्य आपल्याला पाहायला मिळालं. 4 दिवसीय चालणारी आपण पाहू शकतो आध्यात्मिक कार्यक्रमांची शृंखला, ज्यामध्ये अन्नदानाचं कार्य 1000+ म्हणजे हजारोच्या संख्येने भाविकांचं अन्नदान आपण पाहिलं. त्या सोबतीला कृष्ण कथा देखील आपण पाहिली. आणि आम्ही नेहमी म्हणतो की यस, विज्ञानाने किती केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नसेल सुख आणि शांती. अध्यात्माचे धडे आपल्याला गिरवत असताना या संपूर्ण कांबाकरांच्या वतीने पाहायला मिळालं. न भूत न भविष्यती अशी आपण पाहू शकतो कार्यक्रमांची शृंखला पाहायला मिळाली. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशदादा बनकरी यांची उपस्थिती. सहर्ष स्वागत. चला विनंती असेल मॅच त्वरित सुरू करायची आहे. मॅच त्वरित सुरू करणं गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती 31. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळते. 12 चेंडू 20 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. असंच की 11 वर्सेस आई गावदेवी पठारपाडा अशा मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. EOP वॉरियर्स वर्सेस जय वाघोबा 11, चलोश्री 11 वर्सेस ओनली दोस्ती 11 हे सर्व संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला सामन्याला त्वरित सुरुवात देखील करायचं. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाच्या खेळीचा अंत नवीन बॅटर जो आहे स्वतः मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. एक्स्ट्रा प्लेअर बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू नाहीये. विकास दादा एक्स्ट्रा प्लेअर नाहीये. गणेश पाहायला मिळतील. ऑन साइडला अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता. आल्या बॉलचं मात्र आपण पाहू शकतो डॉट. 20 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडू 20 धावा आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय बॉल हवेमध्ये होता. कॅचची संधी निर्माण झाली होती मात्र मैदानावरती कॅच होती ड्रॉप. एक्झॅक्टली मैदानावरती पाहायला मिळेल. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 32. 9 चेंडू 9 चेंडूंमध्ये विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळतोय तो म्हणजेच 19 धाव्यांचं. 9 चेंडू 19 धावा आहे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. या इक्वेशन वरतून 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. या ओव्हर मध्ये एक, पुढच्या ओव्हर मध्ये एक. 3 बॉल मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुढच्या 6 बॉल मध्ये त्याचा एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे. कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. माणसाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. ज्या माणसाच्या बॅट मधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. सुरुवात आगाज त्याने चौकाराने केला त्याच्या इनिंगचा मात्र त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून वंचित त्याला ठेवलंय. जरूर डबल सिंगलचं भरणं त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय तरी देखील इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. अब नहीं चलेगा इक्का दुक्का मारना पडेगा चौका या फिर छक्का. चौकार किंवा षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळेस स्ट्रोक फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
नशिबाचा खणखणीत 4 धावांसाठी मानसच्या बॅटमधून चौकार. मानस आणि मानसच्या माध्यमातून हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. SSK 11 संघासाठी आपण पाहू शकतो विजयाच्या अशा पल्लवीत करणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 36. 8 चेंडू 15 धावा आहे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलं. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय मैदानावरती. सिंगल कंप्लीट रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज चालीत बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाजाच्या खेळीचा अंत. 1+ रनआउटची विकेट. मी म्हणेल ही आत्महत्या नाहीये, हा बलिदान आहे जो स्ट्रायकिंग एंड वरती मानसला ठेवण्यासाठी देण्यात आलाय. मानस मैदानावरती एकेरी किल्ला लढवतोय. जी अपेक्षा अनिकेत कडून होती, जी अपेक्षा विकी कडून होती, आता त्याची पूर्तता करत असताना मानस मैदानावरती पाहायला मिळतील. कमालीची बॅटिंग करतोय, जबरदस्त फलंदाजी. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. ज्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. मानसच्या वतीने 2 चौकारच्या साथीने जबरदस्त फलंदाजी तो देखील करतोय. जवळपास 15. चला नवीन बॅटर मैदानावरती येणं गरजेचं आहे आणि याच दरम्यान संजयजी सुरोशे साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. दादांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. गणेशदादा बनकरी साहेबांची उपस्थिती, निलेशदादा बनकरी साहेबांची उपस्थिती, त्या समवेत महेशदादा बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मान्यवर मंडळींचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत कारण मान्यवरांची उपस्थिती आमच्या स्पर्धेसाठी 4 छान लावतीये आणि मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं मनापासून आभार. धावसंख्या फलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती असतील. 6 बॉल. S38 आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं चेंजेस आपण करूया. 38 त्यामुळे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल 13 या विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 13. मैदानावरती मानस जोपर्यंत आहे तोपर्यंत चेहऱ्यावरती स्मित उमेश दादांचं देखील आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 13 विजयाचा इक्वेशन. कुठला संघ जिंकेल पाहणं अतिशय महत्वाचं आहे. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना, महत्वाच्या सामन्यामध्ये कुठला खेळाडू कशी कामगिरी करेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. मॅच वन्स अगेन अशा परिस्थितीमध्ये येऊन पोहोचली जिथून आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो ज्या प्रकारची कामगिरी आहे ती कामगिरी आतापर्यंत थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली बॅटिंग टीमच्या वतीने. पण मानस किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. मैदानावरती दाद जरूर मागितण्यात आली मात्र व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. लेट पण डिसिजन थेट आलाय आणि मानस एकेरी किल्ला लढवत असताना मैदानावरती जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत केली आहे. 6 बॉल 12 ची आवश्यकता. एकीकडे संघ आई गावदेवी क्रिकेट संघ पठारपाडा, दुसरीकडे SSK 11 असे 2 नामांकित संघ. 6 बॉल विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. मानस मैदानावरती आता मोठा फटका खेळेल का हा प्रश्न निर्माण झालाय. 6 बॉल मध्ये 12. एक मोठा फटका आणि सिंगल डबलने सामना जिंकू शकतोय माहिती आहे. वेगाने प्रचंड वेग, प्रचंड गती या बॉल वरती धारण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आलाय बॉल डॉट. धावा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 5 चेंडू 12 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मंगलजी केणे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. आणि बघूया आपण 5 चेंडू 12 धावा चेज होतील का. यावेळेस देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता मात्र मला वाटतंय टोएंडला बॉल लागलाय. एक्झॅक्टली आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. इथे कम्युनिकेशन एरर पाहायला मिळतोय फिल्डिंग टीमच्या वतीने तर दुसरीकडे बॅटिंग टीमच्या वतीने समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळेल. आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित बॉल 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. मैदानावरती मानस एकेरी किल्ला लढवतोय आणि सांगतोय की प्रत्येक वादळ पाहिलंय मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये घट्ट पाय रोवून सह्याद्री सारखा मी ताट आहे आणि सांगून सांग त्या वादळाला तुझी एका क्रिकेट वेड्याशी गाठ आहे. 4 बॉल 10 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतो आणि आता
ही स्थिती निर्माण झाली आहे की हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती आता बॅटिंग करावी लागेल. 4 बॉल 10 हे विजयाचं इक्वेशन. 4 मध्ये 10 बनतील का हा मोठा प्रश्न. त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर या 4 बॉल नंतर मिळून जाईल. 4 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रचंड गती, प्रचंड वेग. येणारा प्रत्येक डॉट बॉल मैदानावरती कुठेतरी दबाव निर्माण करेल आणि जर कनेक्ट झाला हा बॉल तर बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊ येऊ शकतो. हे देखील नाकारता येत नाहीये. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. अजून देखील 10 धाव्यांची आवश्यकता. 3 बॉल 10 धावा. काहीतरी कर मानस बावा. केली तर फक्त आणि फक्त कांबाकर चषकामध्ये आणि कांबा प्रीमियर लीग मध्ये तुझी हवा. मात्र इथे मिस्टेक गोलंदाजाच्या वतीने. व्हाईट बॉल. समीकरण येऊन ठेपले. 2 बॉल 3 बॉल माफ करा आणि 9 धाव्यांची आवश्यकता. 3 बॉल आणि 9 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 3 बॉल 9 कुठला संघ जिंकेल पाहणं अतिशय महत्वाचं. 3 बॉल 9 विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 9 कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या 43. व्हाईटच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतील 3 एक्स्ट्रा बॉल आलेत आणि 3 बॉल 8 चं इक्वेशन पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 चेहऱ्यावरती स्मित असे सांगून जाते की हा मॅच अजून आहे. 3 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 8 बनतील का पाहणं महत्वाचं आहे. 3 बॉल 8 कंपल्सरी चेजिंग नियम आहे. यावेळेस आय थिंक आलेली सिंगल आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. आता 2 बॉल मध्ये 7. इथून एखादी सिंगल, एखाद्या सिंगलच्या मदतीने मानस स्ट्रायकिंग एंड वरती जाईल. 1 बॉल 6 ची आवश्यकता. शेवटच्या बॉल वरती काय होईल याचा विचार नंतर करू. पण आता बघूया रुपेश गायकर मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करतील. डिफेन्सिव्ह अप्रोच असेल की अटॅकिंग इंटेंट असेल. मोठ्या फटक्याच्या मागे जातील की स्ट्रायकिंग एंड वरती मानसला आणण्याचा प्रयत्न करतील. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. नेहमी आपण म्हणतो की 20व्या षटकापेक्षा 19वे षटक महत्वाचं असतं. इथे लास्ट बॉल पेक्षा सेकंड लास्ट बॉल महत्वाचा आहे. 2 बॉल 7 ची आवश्यकता. 2 बॉल 7 ची आवश्यकता. आलेली मैदानावरती सिंगल. स्ट्रायकिंग एंड वरती मानस. आता 1 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळते. 1 मध्ये 6 थकलाय, थांबलाय आणि मैदानावरती पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. प्रयत्न सोडत नाहीये मानस. ज्या प्रकारची त्याची बॅटिंग पाहायला मिळाली ती बॅटिंग कमालीची आहे. 1 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. 1 बॉल 6 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मध्ये 6 गोल्डन षटकार येईल का. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. ही आता परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 बॉल 6 1 मध्ये 6 बनल्या तर आज आपण पाहू शकतो मानसचं नाव प्रत्येकाच्या हृदयावरती कोरेल. 1 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय. मानस मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती. 1 बॉल 6 ची आवश्यकता. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी आणि स्पेशली मानससाठी. 1 मध्ये 6 1 मध्ये 6 ची आवश्यकता. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि अप्रतिम अशी फलंदाजी. जरूर सामना जिंकलाय आई गावदेवी पठारपाडा संघाने. मात्र सर्वांची मनं जिंकलेत ज्या प्रकारची मानसने कामगिरी केली आहे. अभिनंदन टीम आई गावदेवी पठारपाडा. हार्ड लक टफ लक टीम SSK 11 संघ. जाऊया पुढील मॅचच्या दिवशीला. पुढील मॅचचा लगेच आपण टॉस देखील केला आणि AUP वॉरियर्स संघ लगेच बॅटर्स मैदानावरती पाठवायचं. जय वाघोबा 11 संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या.